हे भविष्य सांगताना तुम्ही माझा विचार नाही केला। आता प्रत्येक क्षणी मला हे आठवेल की तुम्ही मला सोडून कुठेतरी जाणार आहात। तुम्ही माझा आनंद हिरावून घेतलात। तुम्ही असे वागायला नको होते। मासा, तुझ्या पूर्वजन्मातील कर्म एका वेगळ्या रूपाने तुझ्या समोर उभे आहे। जे काही घडत आहे आणि भविष्यात जे काही घडणार आहे त्याला तुझ्या पूर्वजन्मातील कर्मच कारणीभूत आहे। तेव्हा त्याला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नाही। मला कधी कोणाचं भ्यान नाही वाटलं, पर ह्यो रंग्या मला ह्या वेळेला लई वेगळाच वाटला। अगं असल्या माणसाचं काय नेम, बाई एकटा फिरतो ग रानावना चरडांमाग। कधी घात केला तर काय करायचं? काय ग बानू, तू कधीपासून असा विचार करायला लागलीस? मी ओळखते की त्या रंग्याला, हाय तसलं बेरकी, पर असं काय करायचं धाडच नाही बघ त्यात। बाला बी काय झाले ना कळना झाले बघ। महाराजांनी एवढं समजावून सांगितलं तरी बी ते आता म्हणायला लागलाय की आपण कुठं देव कुठं। महाराजांनी सांगितलेलं त्याला पटत नाही। आता मी आता तरी काय सांगू, काय बी कळत नाही है बघ। पण आजाचं मन तयार नसल तर तू खंडेरायांना कसं काय भेटणार? मला कळतंय अगं हे सोपं नाही, पण आजाला समजवायला हवं। अगं महाराजांनी सांगितलेलं त्याला पटलं नाही, आता मी आता तरी काय सांगणार? आजाला देवा खंडोबानी सांगितलं तर? तू तर काय बी बोलतीस। खंडेराय का म्हणून सांगतील बाला? कारण आजाच्या लेकीचा खंडोबांवर जीव जडलाय आणि देवाला बी ही भक्त लय आवडतीया। हे समज बोलायला ठीक आहे ग, पर बामुळे माझं बी मन मानायला तयार नाही की माझं खंडेरायांसंग लगीन होईल म्हणून। याचा अर्थ असा की माझ्या संसाराचे मी जे स्वप्न पाहिले होते ते खरे होताना दिसत नाही। तुम्ही मला आधीच सांगून टाकले की तुम्ही काही काळासाठी का होईना मला सोडून जाणार आहात। हे कळल्यावर तुम्हाला असे वाटते का की मी आनंदी राहू शकेन? मासा, मी तुला याआधी सांगितले आहे की मी तुझ्या बरोबरच असेल। माझी अर्धांगिनी आहेस आणि राहशील, परंतु आपण आत्ताचा विचार करूया। प्रधानजी आणि लक्ष्मी देवींना थांबवण्यासाठी दुसरे कोणतेच कारण उपयोगी पडले नसते। मला मान्य आहे की याचा तुला अत्यंत त्रास झाला, परंतु प्रधानजी आणि लक्ष्मी देवी इकडून जाणार नाहीत ही तुझी इच्छा मी पूर्ण केली आहे। तुम्ही एक प्रश्न सोडवलात आणि माझ्या समोर अनेक प्रश्न निर्माण केले। आता या प्रश्नांची उत्तर मिळेपर्यंत माझ्या जीवाची घालमेल होत राहणार। आपल्या परत जाण्याच्या विषयाने खंडेराय भविष्य सांगण्याचा निर्णय घेतील असं वाटलं नव्हतं। हे सर्व सहन करणं म्हाळसासाठी आता खूप कठीण आहे, म्हणून परत जाण्याची घाई आपण करायला नको होती। परंतु याचा या घटनेशी काय संबंध? खंडेराय आपल्याला थांबवण्यासाठी भविष्याचा आधार घेतील हे मला काय माहित? त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसेल देवी। एका बाजूला म्हाळसा देवींनी आपल्याला थांबवण्यासाठी काहीही करा असं सांगितलंय, आणि दुसरीकडे आपण थेट जायलाच निघालात। तुम्हाला असं म्हणायचंय का की हे सगळं माझ्यामुळे घडलं? मी असं म्हणालो नाही,
परंतु देवी, आता आपण काय ठरवलंय? तुम्हाला काय वाटतं? मी इथे थांबावं की विष्णू लोकात परत जावं? देवी, मला असं वाटतं की आपण माझ्यासोबत इथेच राहावं, कारण मला देखील आपल्याशिवाय इथे राहणं अवघड आहे. असं आहे तर याआधी कधी म्हणाला नाही. असं सांगायलाच हवं का देवी? बर, मी इथे थांबायला तयार आहे, परंतु आपण कधीपर्यंत थांबायचं? जोपर्यंत म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ स्वरूपाचं स्मरण होत नाही तोपर्यंत. मी महादेवांची भक्ती का करायला लागले ठाव नाही. महाराज भेटले आणि कळलं की महादेव खंडेरायाच्या रूपात जेजुरीत आला आहे. खंडेराय म्हणजे जगाचे पालनहार. खंडेराय म्हणजे प्रेमाचा सागर. खंडेराय म्हणजेच प्रत्यक्ष महादेव आणि महादेव म्हणजेच खंडेराय. तुझी भक्ती फलद्रूप होण्यासाठी आणि तुझी आणि खंडेरायांची भेट होण्यासाठी मी तुला एक व्रत सांगतो. ते सांगतील तशी भक्ती मी करत गेली आणि खंडोबा देवाचं मला दर्शन झालं. माझी इच्छा पुरी करायची म्हणून स्वतःच्या लग्नात येळ काढून वचन पुरं करायला आले. ते मला भेटल्याचा आनंद बी झाला आणि ते दुसऱ्या कोणाचे तरी झाले म्हणून डोळ्यात पाणी बी आलं. महाराज म्हणले की खंडोबा माझे होतील. कसं होणार ते मला ठाव नाही. आता कुणाला काय वाटतं ह्याचा मी विचार करत बसले तर पुढं कसं होणार? आता मलाच उभं राहाया हवं. जर मी असं म्हणले हाय की माझा जीव बी खंडोबा आणि प्राण बी खंडोबा, तर मला बी गपगुमान बसून चालायचं नाही. मला हे ठरवायच हवं की मला काय वाटते. मला आता काहीतरी करायलाच हवं. रोज नव्याने सगळं कळत आहे. महादेव हे भोळे सांब आहेत असे ऐकले होते, पण खंडेरायांच्या या रूपातही त्यांचा हाच स्वभाव आहे. हे खरंच भोळे आहेत की त्यांनी सगळं आधी विचार करून ठरवलं आहे? म्हाळसा देवी, आम्ही दोघांनी तुम्हाला एकत्रच भेटायचं ठरवलं. आपण आज जाऊन बसून बोलूयात का? देवी, आपण इथेच बोलत बसलो तरी चालेल. आपल्याला एकत्र वेळ मिळत नाही म्हणून सहजच आलो. प्रधानजी, सगळं सहज दिसत नाही, उलट गुंतागुंतीचं दिसत आहे. माझं काही चुकलं असेल तर सांगा. म्हाळसा, तुमचं काहीही चुकत नाही. विवाहाच्या वेळी जे झालं आणि आज खंडेरायांनी जे भविष्य सांगितलं, त्यानंतर तुम्ही अस्वस्थ होणं हे अगदी स्वाभाविक आहे. मला काय वाटते आहे हे समजून घ्यायला तुम्ही आहात.
हे माझ्यासाठी खूप आहे. देवी, खंडेरायांनी आम्हाला थांबवण्यासाठी जे भविष्य सांगितलं ते तसंच होईल असं नाही. म्हणजे हे टाळता येऊ शकेल? हो, का नाही? आपण माझी खोटी समजूत तर काढत नाही आहात ना? नाही देवी. देवी, ते साक्षात महादेव आहेत. अनेक अकल्पित गोष्टींशी त्यांचं नातं आहे. त्यांना अगणित भक्त आहेत. त्यामुळे एखाद्या कार्यासाठी त्यांना कदाचित जावंही लागेल. परंतु ह्याचा अर्थ असा होत नाही की ते परत तुमच्याकडे येणारच नाहीत. ते तुमच्याकडे परत येतील ह्यावर विश्वास ठेवा. म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की देवी, तुम्ही दुःखी होऊ नका. त्यांनी तुम्हाला सिंहासनावर जे कायमस्वरूपी स्थान दिलं आहे ते पाहता तुम्हाला कसलंच भय बाळगण्याचं काहीच कारण नाही. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हा दोघांच्या शब्दांना मान देऊन आम्ही आणखी काही काळ इथेच राहायचं ठरवलं आहे. तुम्ही माझ्याशी जे प्रेमाचे शब्द बोललात त्यामुळे मला खरंच खूप बरे वाटले. आणि आपण इथे थांबत आहात म्हणून मी खूप आनंदी आहे. म्हाळसा, अशी गप्प गप्प का? आज आई बाबांची आठवण येते ग लतिका. नेवासे सोडून पहिल्यांदाच अशी बाहेर राहिलीस ना? अगं, पण तुझे हे तुझ्या सोबत असताना तुला इतकी आठवण नको यायला. लहानाची मोठी झाली आहे ग मी त्या वाड्यात. आई बाबांना सोडून कधीच कुठेच गेले नाही मी. आणि एकदम नवीन माणसं, नवीन जागा, आईच्या हातचा वरण भात, रागवत रागवत खायला तिने केलेला आग्रह, म्हाळसा म्हाळसा म्हणून बाबांनी दिलेली हाक, माझा राग निमूटपणे सहन करणं, मी काम करायला गेले की मला काम करू न देणं, अनेक वेळा तुला हे हवं का, तुला ते हवं का असं सतत विचारणं, माझ्यासोबत वेळ मिळावा म्हणून बाबांनी त्यांचं बाजूला ठेवलेलं काम, रात्री मला शांत झोप लागली आहे की नाही हे पाहायला येणारे आई बाबा, ह्या सगळ्याची खूप आठवण येते ग मला लतिका. विवाहाआधी मला असं वाटलं होतं की मी इथे रमेन, पण असं नाहीये. इथे सोन्याचे वैभव आहे, पण वाड्यातल्या लाकडाचा, मातीचा सुवास नाहीये. इथे आसपास खूप प्रेमळ माणसं आहेत, पण माझ्या आई बाबांचा वावर नाहीये. सगळं बरोबर आहे म्हाळसा, पण विवाहानंतर नववधूला तिच्या माहेरी पाठवलं जातं, तसं तुलाही पाठवलं जाईल. मग तेव्हा आई बाबांना भेट, त्यांच्यासोबत राहा, म्हणजे तुला बरं वाटेल. आणि म्हाळसा, मी जेवढं तुला ओळखते त्यावरून मला असं वाटतंय की काहीतरी घडलंय, त्याशिवाय तुझ्या डोळ्यात पाणी नाही यायचं. मी खरं बोलतेय ना? मी येते. म्हाळसा, म्हाळसा,
भासा, राज्यसभेत जाण्याची वेळ झाली आहे. सर्वजण आपली वाट पाहत आहेत. तू तयार आहेस ना? मला यावेसे वाटत नाही. असं करून कसं चालेल? हा आपल्या दैनंदिनीचा एक महत्वाचा भाग असणार आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगितले होते की त्या सिंहासनावर बसणे हे खूप मोठे दायित्व आहे. अनेक जण आपले प्रश्न घेऊन येतात, अडीअडचणी घेऊन येतात. त्यांना सहाय्य करणे, त्यांना संकटातून सोडवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. हो, पण त्यासाठी तुम्ही आहात. माझी आवश्यकता नाहीये. आज आपण सोबत आहोत, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे नंतर आपण सोबत नसणार. भासा, त्या सिंहासनावर बसताना आपली वैयक्तिक सुख-दुःख बाजूला ठेवायची असतात. उरला प्रश्न तुझा माझ्या सोबत असण्याचा, तर त्यावर आपण नंतर बोलू. माझी अशी इच्छा आहे की तू राज्यसभेत जाण्यासाठी तयार व्हावे. मी वाट पाहत आहे. तुम्हाला जे हवे आहे तेच तुम्ही करता आहात. मी राज्यकारभार शिकावा असे आपल्याला वाटते, कारण यापुढे राज्य मला सांभाळायचे आहे. पण एक प्रश्न उरतोच, भविष्यात आपण कुठे जाणार आहात? हीच उजळल्यापासून पाहतोय मी. हे काय करत बसलीस? हा, समधी कामं राहिली का बाजूला? बा, मला घोंगडी करायची आहे. अगं मला सांगायचं, म्या नसतं केलं. नाही, माझ्या हातनच करायची आहे. आता घरात एवढी मॉप घोंगडी पडली या, आता हे कशाबाई करती? आता तुला समजा सांगायच हवं का? नका सांगूस. ए बा, काय? अरे म्या ही घोंगडी देवासाठी करते. बार काय बोललास नाहीस रे तू? बर बर कर. काय म्हणावं लेकीला? नग म्हणलं तर हिरमुड व्हायचा. चालू दे, मन मोडायला नग. बानू, तुला देवासाठी घोंगडी करायची आहे ना, तू कर. पण देवाला देणार कशी? अरे मी ते समजा ठरवलं आहे. आता मला सांगणार आहेस का? हा मग असं काय विचारतोयस? अरे महाराज येतील ना आपल्याकडं, तेव्हा त्यांच्याकडे पाठवून दे. म्हणजे महाराजासनी तू काम सांगणार? अगं तर देव आहेत, हा, त्यांना काम सांगणं बरं नव्हं? मग तू जाशील का जेजुरीला घोंगडी घेऊन? हे असलं काय मला नका सांगू हा तू. हा, समजे हसतील मला, लोक म्हणतील देवासाठी घेऊन काय आला तो घोंगड. हा, पण एवढ्या भक्तानं प्रेमानं दिला आहे तर ते काय नाही म्हणणार आहेत का? हे पोरी, तुला देवासाठी द्यायचं असेल ना तर दुसरं काहीतरी दे. हा, पण घोंगड दिलं की कसं ते खांद्यावर घेतील, बसताना खाली टाकतील, झोपताना अंगावर घेतील. आणि घोंगड दिलं की कसं त्यांना माझी आठवण राहील ना. अगं खुळी आहेस तू. अगं देव आहेत ते, राज आहेत. घोंगडा अंगावर ठेवून मिरवायला ते काय वस्तीवर धनगर आहेत वय? हा, काय नाही, आपल्यासारखेच आहेत. ये पोरी,
जगाची रीतभात ठाव नाही अजून तुला. अग देवाचं एवढं येड बरं नाही. पुढं काय होणार कुणास ठाऊक.